भस्म सर्वांगास, चिता भस्म सर्वांगास लिंपून राहे. माझ्याकडे देव माझा पाहत आहे, माझ्याकडे देव माझा पाहत आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. जन्म जन्मांचा योगी संसारी अनंत भोगी, जन्म जन्मांचा योगी, जन्म जन्मांचा योगी संसारी अनंत भोगी. विरागी की म्हणू भोगी, विरागी की म्हणू भोगी. शैलसुता संगे गंगा, शैलसुता संगे गंगा मस्तकी वाहे. माझ्याकडे देव माझा पाहत आहे, माझ्याकडे देव माझा पाहत आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहत आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. लखोबा, आलो आलो. लखोबा, लखोबा, बोट बंदरात यायची वेळ झाली. इथं काय करतोयस तू? बाबूलला आणायला जा. बर बर.
मामी मामी बाबूल उशीर सारे. बोट उशीर आली. त्रास नाही ना झाला? नाही. आई बरी आहे? हो बरी आहे. आमच्या मामांचं काम कधी संपतच नाही. हात पाय धुतलेस ना? वा, त्या आधी आटपलं. चहा घे. हं. नाहीतर तेवढ्यानंच तुझे मामा डोक्यात राग घालून घ्यायचे. बाबूल, तू एम.ए. झालास ना रे? हो. मग आता काय करणार आहेस? कॉलेजमध्ये नोकरी धरली आहे. प्रोफेसरची. मराठीचा प्रोफेसर. बरं, मोठा हो, खूप नाव कमव. मम्मी जरा भटकून येतो. कुठपर्यंत जाणार आहेस? हे रमणनाथाच्या देवळात जाऊन येतो. जा, पण पायाखाली बघ, जीव जीवाणू बाहेर पडतात. हा हा. आता पाणी आटलंय ना? मम्मी तू येणारस दर्शनाला? नाही रे बाबा. का? अरे आमच्या कर्माला लागली चूल. मी आलो जाऊन मम्मी. मामा मी जरा जाऊन येतो देवळामध्ये. नारळ पाठवून देतो, देवाला ठेव. हा. नको बा, घरी जाऊन बाबूलच्या हाती एक नारळ लावून दे. जी. मुंबईतून केव्हा येईल? आज सकाळी. मुंबईची मंडळी वगैरे कुशाल असा मा? बरी आहे. ठेवा ताटात नाल. हात जोडा, गाराणा घालूया. जय देवा येतो वा कुंभ्या पूर्वसा, कुंके देवी मायेच्या पूर्वसा, बऱ्याच्या पूर्वसा, हळसा मासाच्या घडवसा, पूर्वेच्या नितकऱ्याचा वाट्या पूर्मारा. तर महाराजा मामाचो भातो तुझ्या दर्शना गेलेलो असा, तो मान्य करून घे. त्याच्या मागे काय केलेस लो परिहार कर. आधी पाण्याकडे राखून दाखवली ठेव. चांगलं आरोग्य राहून कल्याण करून बरा कर महाराजा. बा बोलणारे नाव तुझं? हो. तू नाही माका ओळखणार, तुझी आई ओळखता. नुसतं कल्याणी भावीन म्हणून सांग, मग चटकन ओळखेल. आता पण हसता का रे? तिला हसायला मोप पाहिजे. मामांचीच बहीण. घे. हे काय? ह्यो आमचो भामिळीचो धर्म. आजी असोतवर करणार. आताच्या पोरी काय पाळता देवधर्म? त्यांना लगीन होया नारकाची लक्षणं. बाबूल तू सांग, भाविणीच्या पोरीनं देवाचे पाय सोडून लगीन केलं तर देव डोळे फोडणार नाही? घे, विडव घे. आणि ज्या मर्जीनं तुका ठेवायचं तर ठेव. तुम्ही भाऊ किती रे? 2. बहिणी? 2. लगीन झालं? हो, थोरल्या बहिणीचं झालं. असं बरा. तुझ्या लग्नाला बोलव. हं, सांग तुझ्या आयुशीला मीच होते त्याची पाठ राखीन. बाबू, ए बाबूल, तुला बोलायला नको? कोणाची नोड रे? मामांची. अरे बाबू, किती दिवस राहशील? 15 दिवस राहीन.
मग दिवाळी करून जाईन. मग जत्रा करून जा ना, खूप मोठी जत्रा आहे. हो. निघू मी आता? ता बघ, समोरच दिसता आता माझं घर. ये ये रे मानू, गो मानू, या आमचा घर. गो मानू. काय गे? काय रे बाबू, मामी बरी हाय ना रे? हो, बरी आहे. हल्ली तिच्या जीवाला बरं नाही. दुकान गे बदल धरी ना त्याची खंत. चुकी नाही रे, मामाच्या इस्टेटीला मालक नको. पण मामी बरी हाय ना रे? बरी आहे. असो बापरे, तिला येऊन भेटावं म्हणते, पण देवाच्या कामापुढं वेळच मिळत नाही. मानूला मी. बाबू तू जा, बाबा जा, वेळ होतोय तुला, जा. हा. गावात नवीन पाहुणे कोण? मी बाबुल, कुणाकडे? मामांचा भाचा मी. मामांचा भाचा? हा. मी इथला पोस्ट मास्टर, सोमजी मास्टर माझं नाव. असं का? हो. नमस्ते. नमस्ते. काय देवदर्शन वगैरे झालं? हो, झालं. या या, नमस्ते. मुंबईचे म्हणजे आडनाव नाडकर्णी, चुकायचं नाही. पत्र येतात ना अधून मधून, मामांचं उत्तर क्वच येतच. कुठे निघालात? देवळात. मी येऊ? नको. बस रे बाबू. आता देवळामध्ये कल्याणी भेटली होती. आईच्या लग्नाची आठवणी काढत होती. एवढी असेल का ती वयाने? कल्याणी. चुलीवरचा आदण बघून येते. काय रे, कुठे निघालास? सावकाराकडे उद्या पैसे आणायचे.